UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। श्रीगोंद्यात मी कोणतीही उमेदवारी जाहीर केली नाही, पवारांकडे श्रीगोंद्या संदर्भात चुकीची माहिती। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांकडून प्रत्युत्तर। 10 दिवसात महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण करणार, जागा वाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू, शरद पवार यांची माहिती। विदर्भात काँग्रेसची 40 ते 45 जागांची मागणी। मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढे लढणार असं नाही। जागा वाटपावरील प्रश्नावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा। माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी घेतली फडणवीसांची भेट। लोकसभेची आकडेवारी सांगत जागेची मागणी। वरिष्ठ नेते चिपळूणमध्ये आले की भेटण्याची प्रथा। अजित पवारांच्या भेटीवर भास्कर जाधवांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण। काल भास्कर जाधवांचा मुलगा विक्रम जाधव आणि अजित पवारांमध्ये भेट। मुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळीच मोहोळमध्ये गटबाजी। दादा आपसे बैर नाही, राजन पाटील तेरी खैर नाही। मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक। बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ बंदची केली होती हाक। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे। पक्षाविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू। अजितदारांचा नाव न घेता उमेश पाटलांना इशारा। जरांगे पाटलांचं सलग 6व्या दिवशी आंदोलन सुरू। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुणे ग्रामीण, जालना, परभणी, धाराशिवसह ठिकठिकाणी बंद। सर्वांनी शांततेत बंद पाळण्याचं आवाहन। जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला। अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। कुणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायचं अशी सरकारची भूमिका नाही। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे। जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील। वर्षाभरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकर एवढ्या निवडणुका लढवूनही निवडून येत नाहीत। आंबेडकरांनी एनडीएत यावं, त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करतो। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची खुली ऑफर। शरद पवार गट कधीच सोडला नव्हता, मला भाजपत प्रवेश द्या असं म्हटलं नव्हतं। भाजपमध्ये येण्याचं मला आमंत्रण होतं, एकनाथ खडसेंची स्पष्टोक्ती। सुप्रिया सुळेनंतर अजितदारांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीत बॅनर। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। मी रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथाट केला असता। वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगींची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप। जरांगे एकनाथ शिंदेंची तमाशा कंपनी आहे का? फक्त नवटंगी सोंगाड्याचं काम करतो, भाऊ भाऊ म्हणतो आणि आमचंच आरक्षण मागतो। ओबीसी नेते हाकेंचा जरांगेंवर पलटवार। जात धर्म काही असलं तरी शेवटी आपण भारतीय, सामंजस्यानं प्रश्न सोडवायचे असतात। राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घ्यावं। आरक्षण आंदोलनावर शरद पवारांचं मत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी। 313 क्रमांक असल्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमी। मुंबईत सोमवारी हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन। मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनंतर शिंदे आणि सरन्यायाधीश एकत्र येणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।